हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, 6वीचा इतिहास आपण चॅप्टर वाईज डिस्कशन करत आहोत. याच्या आधी 4 चॅप्टर आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. तर ते 4 चॅप्टर तुम्ही पाहून घ्या. आज आपण 5व्या चॅप्टरचं डिस्कशन करत आहोत. तो म्हणजे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. या चॅप्टरमध्ये आपण एन्शंट इंडिया म्हणजेच प्राचीन भारतातील वेगवेगळ्या धर्मांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कोणते धर्म भारतामध्ये स्थापित झाले, कोणते धर्म बाहेरच्या देशामध्ये स्थापन होऊन भारतामध्ये आले, याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. तर जसं की आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं होतं वैदिक संस्कृतीमध्ये की हिंदू धर्माची स्थापना कशी झाली किंवा कोणत्या विचार प्रवाहाला पुढे जाऊन हिंदू धर्म असे म्हटले जाऊ लागले. तर त्या धर्मात काय झालं होतं नंतर पुढे जाऊन, तर पुरोहित वर्गाला जास्त महत्त्व आलं. तर पुरोहित वर्ग म्हणजे कोण, तर धर्माच्या बाबतीत खूप असे किचकट नियम बनवणारे लोक. यांचे नियम एवढे किचकट होते की सर्वसामान्यांना ते नियम फॉलो करणं खूप अवघड जाऊ लागलं. याच्यातच काय झालं, स्त्रियांचं स्थान देखील या धर्मामध्ये दुय्यम होत गेलं. जसं मी तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं, स्त्रीला आधी महत्त्व होतं, परंतु नंतर काय झालं, तर स्त्री चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहिली. तर या विचार प्रवाहातच आहे ना पुढे जाऊन 2 भक्तिपंथ निर्माण झाले. एक म्हणजे जे शिवाची म्हणजे जे महादेवाची भक्ती करतात त्यांचा पंथ तयार झाला, तो म्हणजे शैव पंथ. आणि जी विष्णूची भक्ती करतात त्यांचा निर्माण झाला वैष्णव पंथ. जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसा याच विचार प्रवाहामधून काही लोक अजून प्रगत विचार करू लागले. त्यांनी पुरोहित वर्गाला नाकारलं आणि मानवी संस्कृतीबद्दल प्रगत विचार मांडले. आणि याच्यातूनच पुढे जैन आणि बौद्ध धर्माची निर्मिती झाली. तर आता आपण पहिला धर्म पाहूया, तो म्हणजे जैन धर्म. आता जैन धर्मामध्ये ना अहिंसा या तत्वाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. जैन धर्मामध्ये जे आतापर्यंत सर्वात जास्त ज्ञानी व्यक्ती होऊन गेले त्यांना तीर्थंकर असे म्हटलं गेलेलं आहे. आतापर्यंत 24 तीर्थंकर जैन धर्मामध्ये झालेले आहेत. त्यातले 24वे होते वर्धमान महावीर. इथे आपल्याला त्यांचा फोटो दिसतोय. त्यांनी सर्व जगाला एक संदेश दिला होता, जगा आणि जगू द्या. तर याच्या आधी जैन हे नाव कुठून आलं हे आपण समजून घेऊया. मानवी आयुष्यामध्ये सुखदुःख तर येतच असतात. आता या सुखदुःखांचा स्वतःवर काहीही परिणाम न होऊन देणे म्हणजेच काय, तर आपल्यामध्ये जे विकार आहेत त्या विकारांवर आपण विजय मिळवणे. आता हा विजय कोणी मिळवला होता, तर वर्धमान महावीर यांनी. आता त्यांनी आपल्यातली विकारांवर विजय मिळवला होता, म्हणून त्यांना काय म्हटलं गेलं, तर जिन म्हणजे काय, तर जिंकणारा. मग याच जिनचा पुढे जाऊन जैन असं रूपांतर झालेलं आहे. ठीक आहे. आपल्यातल्या विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना काय म्हटलं गेलं, तर महावीर. आता आपण महावीरांची थोडीशी हिस्ट्री समजून घेऊया. हे कोणत्या काळात होते, तर इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. हे इसवी सन पूर्व आहे. इसवी सन पासून एकदम प्रॉपर सिरीज चालू झालेली नंबरची, पण आपण 0च्या मागे जातो, इसवी सन पूर्वमध्ये जातो. त्याच्यामुळे 599 हे आधी येणार आहे आणि 527 हे नंतर येणार आहे. ठीक आहे. हे जर आता इसवी सनाच्या काळात जर सांगायचं असतं तर हे कसं आलं असतं, तर 527 आधी आलं असतं. आता आपलं जे बिहार राज्य आहे ना, त्या बिहार राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. महाजनपद काय हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहणारच आहोत. त्या महाजनपदाची राजधानी होती वैशाली. वृज्जीची राजधानी काय होती, तर वैशाली. त्या वैशाली नगराचा एक भाग होता, त्याचं नाव होतं कुंडग्राम. त्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव काय होतं, तर त्रिशला, आणि वडिलांचं नाव होतं सिद्धार्थ. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या घरादाराचा त्याग केला होता आणि त्यांनी 12.5 वर्ष खडतर तपश्चर्या केली. आणि त्याच्यानंतर त्यांना जे ज्ञान मिळालं ते केवल किंवा विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असं म्हटलं गेलं. महावीरांनी ज्ञानप्राप्तीनंतर सुमारे 30 वर्ष लोकांना उपदेश केलेला आहे. त्या काळातल्या लोकांना धर्म हा सहजपणे समजावा म्हणून त्यांनी कोणत्या भाषेत उपदेश केला, तर अर्धमागधी. ही त्यावेळेसची लोकल भाषा होती. आजची जशी लोकल भाषा कोणती आहे, तर मराठी, हिंदी हे आपल्याला लवकर कळून जातात. तसं त्यावेळेस कोणती होती, तर पाली किंवा अर्धमागधी या त्यावेळच्या भाषा होत्या. तर महावीरांनी कोणत्या भाषेचा अवलंब केला, तर अर्धमागधी भाषेमधून त्यांनी उपदेश केला लोकांना. आता हे उपदेश करण्यासाठी महावीरांच्या ज्या सभा होत होत्या ना, तर त्यांना काय म्हणायचे, तर समवसरण असं त्याला म्हटलं जायचं. तर हे समवसरण कशावर आधारलेलं होतं, तर समतेवर आधारलेलं होतं. ठीक आहे. आता वर्धमान महावीरांनी शुद्ध आचरणासाठी काही मार्ग सांगितले. त्याचं जे सार आहे हे कशामध्ये, तर पंचमहाव्रते आणि त्रिरत्नेमध्ये. तर पंचमहाव्रते म्हणजे काय, तर अत्यंत कठोरपणे पाळायचे 5 नियम. ते कोणते कोणते होते, तर पहिला होता अहिंसा. अहिंसा म्हणजे काय, तर कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असं वागायचं नाही. दुसरा काय आहे, सत्य. प्रत्येक वचन आणि कृती ही खरेपणाची पाहिजे, कधी खोटं बोलायचं नाही. असते म्हणजे काय, कधीही चोरी करायची नाही. इमानदारीने सगळं कमवायचं आणि त्याचा उपभोग घ्यायचा, कधीही चोरी करायची नाही. अपरिग्रह म्हणजे काय, तर मनामध्ये कोणतीही हाव किंवा लालच बाळगून कोणतंही काम करायचं नाही. म्हणजे काय, तर अपरिग्रह. ब्रह्मचर्य म्हणजे काय, तर
स्वतःला काही नियम घालून घ्यायचे आणि शरीराला जे सुखकारक वाटतात त्या गोष्टींचा त्याग करायचा आणि त्यानुसार नीतीने वागायचं, म्हणजेच काय तर ब्रह्मचर्य. यानंतर त्रिरत्ने पाहूया. त्रिरत्नेमध्ये पहिलं काय तर सम्यक दर्शन. सम्यक दर्शन म्हणजे काय? तीर्थंकर. तीर्थंकर म्हणजे कोण? तर जे जैन धर्मामध्ये जे ज्ञानी लोक झाले, जसं तुम्हाला सांगितलं 24 तीर्थंकर होऊन गेले, तर त्यांचे जे उपदेश आहेत त्याच्यातलं सत्य जाणून घ्यायचं आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवायची, म्हणजे काय तर सम्यक दर्शन. दुसरं काय? सम्यक ज्ञान. तर हे जे तीर्थंकर होते त्यांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नियमितपणे अभ्यास करायचा आणि त्याचा एकदम सखोलमध्ये अर्थ समजून घ्यायचा, म्हणजे काय? सम्यक ज्ञान. तिसरं काय तर सम्यक चारित्र. आता सम्यक चारित्र म्हणजे काय? जे आता आपण पंचमहाव्रते पाहिले तर त्याचं काटेकोरपणे आचरण करणे. आता यांच्या उपदेशाचं सार काय? तर महावीरांच्या उपदेशामध्ये ना अनेकांतवाद या नावाचा एक सिद्धांत आहे. तर आता याच्यातला जो अनेकांतवाद मधला जो अंत आहे ना, याचा अर्थ काय होतो? तो पैलू. आता सत्याचा शोध घेण्यासाठी विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढायचा नाही, असं त्याच्यात सांगितलेलं आहे अनेकांतवादमध्ये. म्हणजे काय? जर आपल्याला सत्य शोधायचं आहे तर एखाद्या विषयाच्या सर्व साईडनी विचार केला गेला पाहिजे, फक्त त्याच्या ठराविक साईडने बघितल्या गेल्या पाहिजे. आता जसं आपल्याला माहितीच आहे की वैदिक संस्कृतीमध्ये पुढे जाऊन स्त्रियांचं महत्त्व कमी होत गेलं, परंतु महावीरांनी काय केलं तर स्त्रियांना देखील महावीरांनी तेवढंच जास्त महत्त्व दिलं. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा आणि इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, असा संदेश त्यांनी दिला. आणि तसेच जगा आणि जगू द्या हा मुलाचा संदेश देखील वर्धमान महावीरांनी दिला. पुढचा धर्म आता आपण पाहूया, तो म्हणजे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म म्हणजे काय? तर त्यांचा संस्थापक कोण असणार? तर ऑब्व्हियसली गौतम बुद्ध. आता गौतम बुद्धांचा काळ कोणता होता? तर इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. आता महावीरांचा काळ काय होता? 599 ते 527. आणि इथे गौतम बुद्धांचं काय तर 563. म्हणजे आपण काय म्हणू शकतो तर जवळजवळ एक 25 ते 27 वर्ष हे दोघं समकालीन होते. तर गौतम बुद्धांचा जन्म आहे ना हा नेपाळमध्ये लुंबिनी वनात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं तर शुद्धोधन आणि आईचं नाव होतं मायादेवी. आणि गौतम बुद्धांचं मूळ नाव होतं सिद्धार्थ. आता याच्यामागं एक स्टोरी आहे गौतम बुद्धांची. आता ती सांगत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, तर शॉर्टमध्ये सांगतो की गौतम बुद्धांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ज्योतिषांनी सांगितलं होतं की हा एकतर चक्रवर्ती सम्राट बनल किंवा संन्यासी बनल. तर तो संन्यासी बनू नये म्हणून यांच्या सिद्धार्थच्या वडिलांनी काय केलं तर त्यांना लहानपणापासून खूप सुखसुविधा दिल्या. जेव्हा सिद्धार्थ मोठे झाल्यानंतर त्यांना एका कार्यक्रमात जायचं होतं, तर त्यासाठी ते आपल्या महालाच्या बाहेर पडले. तर महालाच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना एक प्रेतयात्रा जाताना दिसली, एक म्हातारा माणूस दिसला आणि त्याच्यानंतर एक संन्यासी दिसला. तर तेव्हा त्यांच्या सारथीने त्यांना सांगितलं की प्रत्येक माणूस हा कधी ना कधी मरणार आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी म्हातारपण हे येणारच आहे. पण जेव्हा त्यांना संन्यासी दिसला सिद्धार्थला, तेव्हा त्या संन्यासाच्या चेहऱ्यावर त्यांना प्रचंड प्रमाणात एक सुख दिसलं किंवा एक समाधान दिसलं. तर ते त्या मार्गाकडे नंतर आकर्षित झाले की जीवनाचं नेमकं सार काय हे मला जाणून घ्यायचं आहे. यासाठी त्यांनी काय केलं तर सर्व घरादाराचा त्याग केला आणि त्यांनी पण काय केलेलं तर खडतर तपश्चर्या केली. आणि त्यातच एका वैशाख पौर्णिमेला काय आहे तर बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यान लावून बसले होते. तेव्हा त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ते ज्ञान कसं होतं तर महान ज्ञान होतं. महान ज्ञान म्हणून त्याला काय म्हटलं गेलं तर बोधी. ठीक आहे, म्हणजे काय त्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना बोधीची प्राप्ती झाली. मग जे ते ठिकाण होतं उरुवेला, हेच पुढे जाऊन आज त्याला आपण काय म्हणतो तर बोधगया हे ते ठिकाणी. आता गौतम बुद्धांनी त्यांचे जे पहिलं प्रवचन आहे ना ते वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले. गौतम बुद्धांनी त्यांच्या या प्रवचनात जो पण काही उपदेश केला त्याला काय म्हटलं गेलं तर धम्म. आता या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला काय तर धम्मचक्र पवर्तन, म्हणजे त्यांच्या जे पहिलं प्रवचन जे होतं त्याला काय तर धम्मचक्र पवर्तन असं काय कोणत्या भाषेत म्हटलं गेलं तर पाली भाषेत. आपण महावीरांची भाषा पाहिली होती, त्यांनी कोणत्या भाषेत ज्ञान दिलं होतं तर अर्धमागधी. आता गौतम बुद्धांची कोणती भाषा आहे तर पाली. ठीक आहे, तर हे धम्मचक्र पवर्तनलाच संस्कृतमध्ये काय म्हटलं गेलं तर धर्मचक्र प्रवर्तन. नंतरच्या काळात गौतम बुद्धांनी काय केलं तर सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे काय तर पायी फिरायचं आणि लोकांना उपदेश द्यायचा. त्यांनी सांगितलेलं जे धम्माचं सार हे पुढील प्रमाणे, तर त्यातलं त्यांनी पहिलं काय सांगितलं तर आर्य सत्य. तर मानवी आयुष्यात 4 आर्य सत्य म्हणजे काय तर 4 सत्य मानवी जीवनाच्या मुळाशी. पहिलं काय तर दुःख. मानवी जीवनात हे दुःख असतंच. दुसरं काय दुःखाचं कारण, त्या दुःखाला कारण असतं. तिसरं काय दुःखाचं निवारण, म्हणजे आता जे ते कारण आहे ते आपल्याला दूर करता येतं. आणि चौथं काय तर प्रतिपद, म्हणजेच काय तर हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. मग ते कोणते मार्ग तर त्याला अष्टांगिक मार्ग म्हटलं गेलं. आता अष्टांगिक मार्गामध्ये काय आहे तर पहिले सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे काय तर हे जे 4 आर्य सत्य आपण पाहिले तर त्या 4 आर्य सत्यांचं ज्ञान असणे. दुसरं आहे सम्यक संकल्प, म्हणजेच काय तर हिंसा वगैरे हे जे यासारख्या जे तत्व आहेत तर त्याचा त्याग करणे. तिसरं आहे सम्यक वाचा,
खोटं नाही बोलायचं, चहाडी नाही करायची किंवा आपल्या आवाजामध्ये मृदुता ठेवायची. त्याच्या पुढचं आहे सम्यक कर्मांत, म्हणजे काय तर प्राण्यांची हत्या करायची नाही, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहायचं. पुढचं आहे सम्यक आजीव, म्हणजे काय उपजीविका जी ती गैरमार्गाने किंवा अनैतिक मार्गाने करू नये. त्याच्यानंतर आहे सम्यक व्यायाम. आता व्यायाम म्हणजे काय तर प्रयत्न करणे, वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत, उत्पन्न झाली जर आपल्याकडून वाईट कर्मे जर घडली तर त्याचा त्याग करावा आणि चांगले कर्म घडावे आपल्यासाठी, त्यासाठी प्रयत्न करावे. याच्यानंतर आहे सम्यक स्मृती. याचा अर्थ काय तर मन एकाग्र करायचं आणि आपल्या शरीरात जे विकार असतील, उदाहरणार्थ लोभ यासारखे विकारांना दूर करायचं. याच्यानंतर आहे सम्यक समाधी. याचा अर्थ काय तर चित्त एकाग्र करून ध्यान करणे. ठीक आहे. याच्यानंतर गौतम बुद्धांनी पंचशील तत्व देखील सांगितले. तर ते काय तर प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, त्याच्यानंतर अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलू नये आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे, कोणत्या प्रकारचं व्यसन करू नये. आता पुढचं आपण पाहूया तर बौद्ध संघ. तर आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी गौतम बुद्धांनी काय केलं तर एक संघ निर्माण केला. आता त्या संघाचे गौतम बुद्धांचे जे अनुयायी होते ना, तर त्यांना काय म्हटलं गेलं तर भिक्खू. भिक्खू म्हणजे काय तर आपल्या सांसारिक जीवनाचा त्याग करून या बौद्ध संघामध्ये प्रवेश जे करतील त्या अनुयायांना काय म्हटलं गेलं तर भिक्खू असं म्हटलं गेलं. आता त्यांच्यामध्ये स्त्रियांचा हा स्वतंत्र संघ होता, म्हणजे स्त्री आणि पुरुष एका संघामध्ये नव्हते. आता गौतम बुद्धांच्या उपदेशाचं सारखं आहे तर मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची त्यांनी घोषणा केली. त्यांनी वर्णव्यवस्थेला विरोध केला. वर्णव्यवस्था आपण जे पाहिलं होतं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर याला त्यांनी विरोध केला. आणि त्यांनी हे एक सांगितलं की जन्मानी कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही ठरत, तर त्याच्या आचरणावरून श्रेष्ठ आणि कनिष्ठता ठरते. आता याच्यासोबतच त्यांचं एक वचन देखील प्रसिद्ध आहे, ते म्हणजे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. हे त्यांचं वचन हे प्रसिद्ध आहे. याच्यासोबतच त्यांनी यज्ञासारख्या कर्मकांडाला पण विरोध केला आहे. आता याच्यानंतर लोकायत नावाचा विचार प्रवाह आपण पाहूया. लोकायत किंवा त्याला चारवाक या नावाने पण ओळखलं जायचं. तर हा जो विचार प्रवाह आहे ना, यांनी वेदांना नाकारले आणि यांचा जो भर आहे तो स्वातंत्र्य विचारांवर होता. आता याच्यानंतरचे जे धर्म आपल्याला पाहिजेत ना, तर हे भारतामध्ये नाही स्थापन झाले किंवा भारतामध्ये निर्माण नाही झालेली, हे भारताबाहेर निर्माण झाले. नंतर याचा प्रसार भारतामध्ये झाला. आणि याच्यानंतर जो आपण धर्म पाहणार आहे, ज्यू धर्म, याच्यानंतर ख्रिश्चन धर्म आणि मुस्लिम धर्म, या तीनही धर्मांचा प्रचार भारतामध्ये सर्वात आधी कुठं झाला किंवा प्रचार किंवा प्रसार तर केरळमध्ये. तर आपण पहिला धर्म पाहूया, तो म्हणजे ज्यू धर्म. आता ज्यू या धर्माचे जे लोक आहेत ना, ते साधारणपणे इसवी सनाच्या 1 ते 3 शतकामध्ये केरळमधील कोची येथे आले असावेत. म्हणजे याच्याबद्दल अजून निश्चितता अशी नाही आहे, एक त्याच्यावर त्यांनी अंदाजच मांडलेला आहे. तर ते म्हणतात की कोचीन येथे ते आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी असे देखील म्हटले जाते. आता ज्यू हे जेव्हा पण आपण ऐकतो तेव्हा आपल्याला कोणाची आठवण येते तर हिटलर, कारण तो ज्यू लोकांच्या विरोधी होता. आता हे ज्यू धर्माची शिकवण काय आहे तर देव एकच आहे. त्याच्यानंतर न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर त्यांनी भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात तर सिनॅगॉग. इथे त्यांनी फोटो दिलेला आहे, सिनॅगॉग. ओके. पुढचा धर्म पाहूया, तो म्हणजे ख्रिश्चन धर्म. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ख्रिश्चन धर्माची स्थापना कधी झालेली असणार तर इसवी सनाच्या 1 शतकात. कारण येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनच आपण कालगणना, म्हणजे जी आजची मॉडर्न कालगणना आहे जानेवारी फेब्रुवारी, ते येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून स्टार्ट झालेलं आहे. ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली तर येशू ख्रिस्तांनी. आणि स्टार्टिंगला काय होतं तर येशू ख्रिस्तांचे 12 शिष्य होते. त्या 12 शिष्यांमधील एक होते सेंट थॉमस. हे इसवी सनाच्या 1 शतकात, म्हणजे जेव्हा हे होते येशू ख्रिस्त होते तेव्हाच ते सेंट थॉमस आहे ना, हे केरळमध्ये आले आणि त्यांनी त्रिचूर या जिल्ह्यात पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. आता या धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे तर याच्यात पण हे सांगितलं की देव एकच आहे, तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे. आता या धर्माच्या शिकवणीनुसार येशू ख्रिस्त हे कोण आहेत तर ते देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते. आणि याच्यासोबतच आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील, हा या धर्माचा संदेश आहे. आता बायबल हा ख्रिश्चन धर्माचा एक पवित्र ग्रंथ आहे, बायबल. आणि त्यांच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात तर चर्च. याच्या पुढचा आपण धर्म पाहूया, तो म्हणजे इस्लाम धर्म. आता इस्लाम हा पण काय आहे तर एकेश्वरवाद मानणार, म्हणजे हे पण काय म्हणतात की देव हा एकच आहे. आता इस्लाममध्ये त्यांच्या देवाला काय म्हणतात तर अल्लाह. तर हे काय यांच्या धर्मानुसार काय आहे तर अल्लाह हा एकच असून मुहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहे. प्रेषित म्हणजे काय तर देवदूत, म्हणजे देवाचा संदेश पोहोचवणारा एक देवाचा व्यक्ती असं आपण त्याला म्हणू शकतो. आता इस्लामचा अर्थ काय होतो तर शांती. या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, तो म्हणजे काय तर अल्लाहला शरण जाणे. आता इस्लाममध्ये असं सांगितलेलं आहे की सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे आणि तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे.
आता इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे, त्याचं नाव काय आहे तर कुराण. आता याच्यात काय सांगितलेलं आहे तर मनुष्याने आयुष्यात कसे जगायचं याबद्दलचं मार्गदर्शन कुराणमध्ये दिलेलं आहे. भारत आणि अरबस्तान यांच्यामध्ये ना फार पूर्वीच्या काळापासून व्यापारी संबंध होते. आता हे जे अरबस्तानातील व्यापारी आहेत ना, हे केरळच्या किनाऱ्यावरच्या बंदरांना भेट देत असायचे आणि त्यांच्या थ्रूच केरळमध्ये या धर्माचा देखील प्रसार झाला. यांच्या धर्माच्या स्थळाला मशीद असे म्हटले जाते. याच्या पुढचा धर्म येतो म्हणजे पारशी धर्म. आता पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक याच्यामध्ये फार पूर्वीच्या काळापासून संबंध होते. आता पारशी लोक म्हणजे कोणते तर इराणमधील पार्स किंवा फार्स हा एक प्रांत आहे, त्या ठिकाणून आलेले लोक म्हणजे कोणते तर पारशी लोक. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचं नाव काय आहे तर अवेस्ता. ऋग्वेद आणि अवेस्ता यांची जी भाषा आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात साम्य आपल्याला आढळतं. आता हा जो पारशी धर्म आहे ना, हा केरळपासून याची भारतामध्ये सुरुवात नाही झाली, तर याची सुरुवात कुठून झाली तर गुजरातपासून. आता याच्याबद्दल पण एक अंदाजच आहे की इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये पारशी लोक हे गुजरातमध्ये आले असावेत. आता पारशी धर्माचे संस्थापक कोण होते तर झरथुष्ट्र, ठीक आहे. आणि पारसी धर्माच्या देवाचा उल्लेख कोणत्या नावाने केला जातो तर अहुर मज्द या नावाने पारशी धर्माच्या देवाचा उल्लेख केला जातो. आता पारशी धर्मामध्ये ना अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना प्रचंड प्रमाणात महत्त्व आहे. त्यांचं जे देऊळ असतं ना त्याच्यामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो आणि त्यांच्या देवळांना काय म्हणतात तर अग्यारी. तर पारशी धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे तर उत्तम विचार पाहिजे माणसांचे, उत्तम वाणी पाहिजे आणि उत्तम कृती असली पाहिजे. हे बघा इथे फोटो दिलेला आहे अग्यारीचा. तर अग्यारी हे काय आहे तर पारशी धर्माचं देऊळ. तर यासोबतच आपल्या या चॅप्टरचं डिस्कशन एंड होतंय. तुम्हाला डिस्कशन कसं वाटलं हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. इथून पुढच्या पण चॅप्टरचं आपण डिस्कशन कंडक्ट करणार आहोत, तर ते पण तुम्ही नक्की बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.